जय श्रीराम मित्रांनो, टॉक बाय आयुष या युट्यूब चॅनल मध्ये मी आयुष आपल्या सर्वांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो। लवकरच धारातीर्थ गडकोट मोहीम येणार आहे। श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड मार्गे महाबळेश्वर अशी धारातीर्थ गडकोट मोहीम असणार आहे। 24 ते 28 जानेवारी या दरम्यान ही मोहीम असणार आहे। सर्वांनाच या मोहिमेची ओढ लागलेली आहे। आदरणीय गुरुजींच्या दर्शनाची, शिवछत्रपतींच्या, संभाजी महाराजांच्या, त्या धारातीर्थ मावळ्यांच्या दर्शनाची ओढ सर्व धारकऱ्यांना लागलेली आहे। दिवसेंदिवस दिवसगणिक ही धारकऱ्यांची संख्या या मोहिमेच्या दरम्यान वाढतच चाललेली आहे आणि सर्वांना या मोहिमेची ओढ लागलेली आहे। पण दरवर्षी काय होतं की आपण मोहिमेला तर जातो, पण गड दर्शन कधी कधी व्यवस्थित होत नाही किंवा अनेक भागातून धारकरी येत असतात, तर त्यांना त्या गडाचं ऐतिहासिक महत्व किंवा जे काही गडाचे गडदर्शनाचे ठिकाण आहेत ती माहित नसतात। तर ती माहिती देण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला ती गडदर्शनाची माहिती मिळेल। तर चालू करूयात ही व्हिडिओला, तर शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग आपण रायरेश्वरापासून सुरुवात करूयात। रायरेश्वराचं एकंदर ऐतिहासिक महत्व पाहिलं तर पांडवकालीन असं रायरेश्वराचं मंदिर या पठारावरती आहे। रायरेश्वराच्या ह्याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 मध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ह्याच त्या शपथेनंतर मराठ्यांनी अटकपासून कटकपर्यंत असं साम्राज्य निर्माण केलं। खरं तर रायरेश्वराच्या मंदिरात शिवछत्रपतींनी शपथ घेतली आणि मराठी पातपादशाहीची, हिंदू पदपादशाहीची सुरुवात झाली। एकंदर जर ऐतिहासिक महत्व पाहिलं तर हेच ते रायरेश्वराचं मंदिर जे हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान आहे। गडभ्रमंतीचे जर एकंदर माहिती घेतली तर 7 ते 8 किलोमीटर असं लांब पसरलेलं हे रायरेश्वराचं पठार आहे। या पठारावरती रायरेश्वराचं मंदिर आहे, त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्याचे ठिकाण आहेत। त्याचबरोबर या पठारावरती 7 विविध रंगांची माती आढळते। त्याचबरोबर शिवकालीन तलाव आहे आणि या पठारावरती जुनी अशी मानवी घरं आहेत, मानवी वस्ती देखील आज त्या पठारावरती उपलब्ध आहे। तर ही झाली रायरेश्वर पठाराची गडभ्रमंतीबाबत माहिती। तर जाणून घेऊयात त्या रायरेश्वराला जायचं कसं। तर पुण्यापासून भोर मार्गे आपण रायरी आणि रायरेश्वरावर जाऊ शकता। त्याचबरोबर महाबळेश्वर वाई ह्या मार्गे सुद्धा आपण रायरेश्वराला पोहोचू शकता। दिनांक 24 तारखेला 1 वाजेपर्यंत आपल्या सर्वांना रायरेश्वराला पोहोचायचंय आणि 24 तारखेचा दिवस हा गड दर्शनासाठी असणार आहे। त्यामुळे तुम्ही रायरेश्वराच्या पठारावर मनसोक्त फिरू शकता। चला तर मग प्रतापगडाकडे वळूयात। एकंदर जर प्रतापगडाचं ऐतिहासिक महत्व पाहिलं तर प्रतापगड हा जावळीचं खोरं जिंकल्यानंतर मोरत्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली 1656 मध्ये बांधण्यात आला। खऱ्या अर्थानं ज्या कारणासाठी प्रतापगड ओळखला जातो तो म्हणजे शिवछत्रपतींचा शिवप्रताप। विजापूर दरबारातील अफजल खान नावाचा बडा सरदार शिवछत्रपतींना संपवण्याचा विडा उचलतो आणि तुळजापूर, पंढरपूर ही देवळं उद्ध्वस्त करत तो महाराष्ट्र येतो। तो पुढे प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो। शिवाजी महाराजांच्या भेटीत तो दगा करतो आणि याच वेळी शिवाजी महाराज त्याचा कोथळा बाहेर काढतात। खऱ्या अर्थानं तो प्रतापगडाचा रणसंग्राम खरंच आजही आपल्या मराठी मनांना शौर्याची झळक देऊन जाणार आहे। तो इतिहास आजही साक्ष देतोय त्या प्रतापगडाच्या किल्ल्यावरती। हे झालं प्रतापगडाचं ऐतिहासिक महत्व। आता गडभ्रमंतीकडे वळूयात। वाहनतळापासून पुढे गेल्यावरती महादरवाजा लगेच येतो। ह्या महादरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे आजही हा महादरवाजा सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला बंद चालू केला जातो। महादरवाजापासून पुढे गेल्यावर चिलखती बुरुज आढळतो। या चिलखती बुरुजापासून पुढे गेल्यावर भवानी देवीचं मंदिर आहे। या भवानी देवीच्या मंदिरातील मूर्ती नेपाळच्या गंडकी नदीतून आणलेल्या त्या शालिग्राम शिलेपासून बनलेली आहे। या मंदिराच्या मूर्तीच्या शेजारी शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेतील स्फटिक शिवलिंग देखील आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील आहे। भवानी देवीच्या मंदिरापासून पुढे बालेकिल्ल्यापर्यंत चालत जात असताना उजव्या हाताला मारुतीचं मंदिर आढळतं। श्री समर्थ रामदासांनी स्थापन केलेली ती मारुतीची मूर्ती आहे। बालेकिल्ल्यातून आत प्रवेश केल्यावर पुरातन असं केदारेश्वराचं मंदिर आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला सदर आहे। त्याचबरोबर जिजाऊ साहेबांचा वाडा आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे वाड्याचे अवशेष होते त्या ठिकाणी आज अश्वारूढ असा पुतळा आहे। 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 17 फूट उंच असा हा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। या बालेकिल्ल्यापासून पुढे चालत गेल्यावर आपल्याला मोठी अशी तटबंदी आढळते।
मोठी अशी तटबंदी या प्रतापगडाला लाभलेली आहे. या तटबंदीवरतून आपल्याला कोयनामाईचं विहंगम असं दृश्य बघायला मिळतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला रेडका बुरुज, त्याचबरोबर यशवंत बुरुज, त्याबरोबर सूर्य बुरुज या बुरुजांचं दर्शन होतं. जर आपण आकाशातून किंवा विमानातून प्रतापगडाला पाहत असाल तर बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराच्या आकाराचं ते प्रतापगड आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर जर आपण ह्या किल्ल्याची उंची बघितली तर 800 फुटाहूनही अधिक अशी उंची या किल्ल्याला लाभलेली आहे. खऱ्या अर्थानं विस्ताराने देखील बराच मोठा असा हा प्रतापगडाचा किल्ला आहे. ही झाली गडभ्रमंतीच्या बाबतीतील माहिती. तर आता जाणून घेऊयात प्रतापगडावर पोहोचायचे कसं. महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणाहून आपण प्रतापगडाला येऊ शकता. त्या ठिकाणाहून एसटी महामंडळाच्या बसेस देखील उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणाहून स्थानिक गाड्या देखील उपलब्ध आहेत. तर आपण आपल्या सोयीने येऊ शकता. तर ही झाली प्रतापगडाची माहिती. तर मित्रांनो, यंदा येताय ना मोहिमेला? कारण शिवाजी महाराज, संभाजी महाराज जर जाणून घ्यायचे असेल तर मोहिमेशिवाय पर्याय नाही. तर जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी मोहिमेला यावं हीच सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवराय.